भवाब्धेरिदं मामकानां नितंबः कराभ्यां धृतो येन तस्मात् विधातुर्वसत्यै धृतो नाभिकोशः परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगम। स्फुरत्कौस्तुभालंकृतं कंठदेशे श्रियाजुष्टकेयूरकं श्रीनिवासं शिवं शान्तमेढ्यं वरं लोकपालं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगम। रुक्मिणी प्राणसंजीवन पंढरीनायक श्री पांडुरंग परमात्म्याच्या असीम अनुकंपेने आपण ज्ञानोबरायांचा अनुभवामृत नावाचा अध्यात्मविश्वातील अत्युच्च कोटीचा असणारा ग्रंथ, ज्यामध्ये अजातवाद सिद्धांत रूपाने किंवा अनुभूती रूपाने प्रतिपादन केलेलं आहे। अशा या ग्रंथाचं अवलोकन अनुसंधान यथाशक्ती यथामती करीत असताना अंतर्मुख वृत्तीने आपल्यालाही ज्ञानोबरायांना अभिप्रेत असणाऱ्या स्वरूपस्थितीचा परिचय व्हावा किंवा ती आपली अनुभूती व्हावी, स्वरूपस्थिती हीच आपली अनुभूती व्हावी, यासाठी आपण चिंतन करण्याला प्रवृत्त झालो। तर ह्या अमृतानुभव विवरणाच्या संबंधाने नित्यानंद दीपिका नावाची जी टीका आहे की जी श्री शिवकल्याण स्वामींनी या ठिकाणी ओवी रूपाने ग्रंथबद्ध केली आहे, त्या टीकेच्या आधाराने आपण मूलभूत असणाऱ्या ज्या ओव्या त्या ओव्याचा आशय जाणून घेण्याचा प्रयत्न करतो। त्यामध्ये आता गुरुवंदना हे दुसरं प्रकरण चालू आहे आणि त्याच्यामध्ये 29 क्रमांकाची ओवी आहे। प्रमाणांची परिसरे तै प्रमेयचे आविष्करे नवल नाही जेथे 28 क्रमांकाची ओवी आहे। जेथे शब्दाची लिही पुसे तेनेशी चावळो बैसे दुजयाच्या रागी एकपणा रुसे। जेथे शब्दाची लिही पुसे, ज्या ठिकाणी शब्द जो आहे त्या शब्दाचं लिहिणं पुसून जातं, म्हणजे शब्द प्रमाणाने प्रमेयाचं होणारं जे ज्ञान आहे त्या ठिकाणी ते होणारं वृत्तीज्ञान देखील त्या ठिकाणी शब्दाद्वारा प्राप्त होणारं वृत्तीज्ञान तेही मावळून जातं। आणि त्याच्याबरोबर ज्या वेळेला वृत्त्यात्मक भाग मावळून जातो, चांगलं बघा याच्यामध्ये, वृत्त्यात्मक भाग जेव्हा मावळून जातो ज्ञानाचा, म्हणजे वृत्ती उपाधी विवर्जित केवळ स्वरूपभूत ज्ञान जेव्हा राहतं त्यावेळेला शब्द जो आहे तो शब्दही त्या ठिकाणी राहत नाही, किंवा शब्दाचे लिही पुसे म्हणजे शब्दाचं मावळणं आणि स्वरूपभूत ज्ञानाने अवशिष्ट राहणं हे एकाच घडतं, एक म्हणजे युगपद घडतं। शब्द मावळल्याशिवाय त्या ठिकाणी आपलं स्वरूपस्थिती अवशिष्ट राहत नाही केवळ अद्वैत रूपाने, आणि केवळ अद्वैत रूपा राहिल्याशिवाय शब्द मावळून जात नाही। जसं अज्ञानाची निवृत्ती आणि अहम ब्रह्मास्मी वृत्ती, हे अहम ब्रह्मास्मी वृत्ती अगोदर होते का अज्ञानाचा नाश अगोदर होतो, तर अज्ञानाचा नाश आणि अहम ब्रह्मास्मी वृत्तीज्ञान हे एकाच वेळेला आहे। ते अहम ब्रह्मास्मी या वृत्तीज्ञानाची उत्पत्ती आणि अज्ञानाचा नाश ह्या युगपद घडतात। त्याचप्रमाणे शब्दाची लिही पुसे तेनेशी चावळो बैसे, हे जे श्रीगुरू आहेत हे त्याच पुरुषाबरोबर चावळतात म्हणजे बोलतात, म्हणजे त्याच पुरुषाबरोबर बोलतात म्हणजे त्यावेळेला श्रीगुरूंचं स्वरूप आहे ते स्वयंप्रकाश रूपाने सच्चिदानंद अद्वय रूपाने त्या ठिकाणी ते स्वरूप जे आहे ते शिष्य होतो, आणि शिष्याने आत्मस्वरूपाला प्राप्त होणं हे त्यांचं खरं चावळणं किंवा त्यांचं बोलणं आहे। त्यांचं बोलणं म्हणजे केवळ असणारं शब्दरूपाने जे बोलणं आहे ते बोलणं त्यांचं वास्तव नाही, त्या शब्दाच्या द्वारा त्या शब्दाचा जो अर्थ आहे त्या अर्थरूपतेला ते जेव्हा प्राप्त करून देतात की ज्या ठिकाणी शब्द मावळून जातो आणि ज्या ठिकाणी श्रीगुरू शब्दाचा वाच्यार्थ मावळून जाऊन केवळ लक्षार्थ अवशिष्ट राहतो, ते त्या श्रीगुरूंचं बोलणं आहे त्या सत्शिष्याबरोबर। म्हणजे सत्शिष्याला ते आपल्या स्वरूपभूत करून टाकतात, स्वरूपरूप करून टाकतात, आपल्या स्वरूपाशी समरस करतात। म्हणून म्हणतात की तेनेशी चावळो बैसे,
त्या असा जो अधिकारी शिष्य आहे की ज्यांनी जो आपल्या सच्चिदानंद स्वरूपामध्ये श्रीगुरूंच्या समरस झालेला आहे, त्याच्याशी श्रीगुरू बोलतात. म्हणजे श्रीगुरू त्याला ती स्थिती प्राप्त करून देणं किंवा त्याने त्या स्वरूप स्थितीवर आरूढ होणं, हेच ते खरंच त्या श्रीगुरूंचं बोलणं आहे. म्हणून तेनेशी चावळो बैसे दुजयाच्या रागी रुसे एकपणा जो. आणि श्रीगुरू जे आहेत त्यांना द्वैताचा, दुजयाचा म्हणजे द्वैताचा राग आहे. राग आहे म्हणजे राग शब्द प्रेम आहे असं नाही. त्यांना द्वैताची इतकी अनावड आहे, द्वैताची त्यांना इतकी अनावड आहे की एकपणा रुसे, तर त्या द्वैत सापेक्ष असलेला एकपणा त्याच्यावर देखील ते रुसतात. म्हणजे किंवा दुसरं जर घेतला, हा शिष्याकडे घेतला की ज्या वेळेला दुजयाच्या रागी रुसे, द्वैताच्या विषयी असणारं अत्यंत अनादरामुळं जेव्हा शिष्य एकपणाला सुद्धा रुष्ट होतो, त्यावेळेला तिथं शब्दाची लिहिपुसे, त्यावेळेला तो शब्दही त्या ठिकाणी मावळून जातो. आणि त्यावेळेला तेनेशी चावळो बैसे, आणि त्याच्याबरोबर ते बोलतात. म्हणजे त्याच्या स्वस्वरूप काय हां बरं कोणाची हां दुधाची लिहिपुसे तेनेशी चावळो बैसे दुजयाच्या रागी रुसे एकपणा जो. हे श्रीगुरूंच्याकडे लावायचं का शिष्याकडे लावायचं? दोन्हीकडे लावलं तरी चालेल. हे की त्या शिष्याचे जेव्हा शब्द जे आहे, म्हणजे थोडं काय शब्द प्रमाणाच्या द्वारा, बरोबर ना, मला आत्मरूप प्रमेयाचा साक्षात्कार होईल असं जोपर्यंत वाटतं तोपर्यंत त्या पुरुषाला आत्मस्वरूपाचा साक्षात्कार होऊ शकत नाही. म्हणून माऊलींनी सांगितले की आहाच बोलाची वालिप फेडीजे ब्रह्माची याची अंगा घडीजे मग सुख काय सुखेशी सुरवाडीजे सुखाची माझी. याचा अर्थ असा आहे की शब्दाचं जे वरचं टर्फल आहे ते जर काढून टाकलं नाही तर त्या ठिकाणी त्याला अर्थरूपता प्राप्त होत नाही. असा जो पुरुष आहे, तर म्हणजे ज्या पुरुषांनी ह्या प्रकारची जाणीव किंवा अशा प्रकारची धारणा, त्या धारणेचा जर परित्याग केला तरच त्याला अर्थरूपता प्राप्त होईल. जोपर्यंत तो शास्त्रज्ञानाचा अभिमान धारण करील किंवा शास्त्रज्ञानाच्या बळावर म्हणजे शब्दज्ञानाच्या बळावर जो वेदसुद्धा वेद जाणो गेला पुढे मौनावला आणि ते गुह्य तुझला प्राप्त कैसे, तेच त्या वेद जर त्या ठिकाणी मौन होतो तर त्या वेदाच्या आधाराने मी आत्मस्वरूपाचं यथार्थ ज्ञान मला होईल. अशा प्रकारची भ्रामक धारणा करणारा जर कोणी असेल तर त्याच्याबरोबर श्रीगुरू बोलत नाही. श्रीगुरू बोलत नाही म्हणजे चांगलं बोला, इथंच हे जरा आमची मनस्थिती एवढी नाही. म्हणून जर याच्या ठिकाणी जर त्याला आपल्या स्वस्वरूपाचा परिचय करायचा असेल आणि तो जर शब्दाचा अभिमान धरून किंवा शास्त्रज्ञानाचा अभिमान धारण करत असेल तर श्रीगुरू त्याच्याशी बोलत नाही. श्रीगुरू बोलत नाही म्हणजे त्याला जे ते गुह्य तुझला प्राप्त कैसे, हे अत्यंत इति गुह्यतमं शास्त्रम मया हे जे अत्यंत गुह्यतम असणारं जे शास्त्र आहे ते जर त्याला सांगायचं झालं तर त्याला शब्दाचा अभिमान जो आहे, शास्त्रज्ञानाचा अभिमान पण त्याला समर्पण करता आला पाहिजे. आणि तो जर केला तरच त्याच्याबरोबर श्रीगुरू बोलतात. म्हणजे हे मौनरूप असणारं जे आत्मतत्व आहे, शब्दाच्या अतीत असणारं, मागच्या ओळीमध्ये सांगितलं कोणत्याही प्रमाणाला ओ न देणारं असं जे तत्व आहे, त्या तत्वामध्ये त्याला कसं समरस करायचं ह्या संबंधाने गुरु त्याला मार्गदर्शन करतील. आणि जर मार्गदर्शन केलं तर तो मात्र या भूमिकेत येऊ शकतो की दुजयाच्या रागी रुसे. त्याला द्वैताचं तर सहन होतच नाही, पण त्या द्वैताचं त्याला इतका तिरस्कार किंवा अनादर आहे की त्या द्वैत सापेक्ष एकपणाला देखील तो किंमत देत नाही. म्हणून द्वैताच्या रागी रुसे एकपणा जो, असं साधारणपणे. ठीक आहे का? याच्यामध्ये संस्कृत आहे, तर संस्कृतात म्हणजे किमान अनुवाद होईल. किती ओळी आहे?
याच्यामध्ये असं दिलं आहे की प्रख्याता शब्दक्लृप्तिर्या तन्मौनम गुरुविग्रहे द्वैत सापेक्षमेकत्वम यत् तत्स्मै न रोचते. प्रख्याता शब्दक्लृप्तिया म्हणजे प्रख्याता म्हणजे प्रसिद्ध असणारी जी शब्दक्लृप्ती म्हणजे शब्दाची रचना आहे. तन्मौनम गुरुविग्रहे त्या गुरुस्वरूपांच्या ठिकाणी ती मौन असल्यासारखी आहे. शब्दाची म्हणजे याचा अर्थ ती मौन असल्यासारखी म्हणजे ते बोलणं जे आहे ते आपल्या स्वस्वरूपापर्यंत पोचत नाही अशा प्रकारची गुरूंची जाणीव आहे. आणि द्वैत सापेक्षमेकत्वम यत आणि जे द्वैताच्या सापेक्ष एकत्व आहे ते सुद्धा तस्मै न रोचते. ते त्याला द्वैत सापेक्ष असणारे एकत्व ते त्या परमात्म स्वरूपाच्या ठिकाणी काय तस्मै न रोचते म्हणजे श्रीगुरुरूप काय परमात्म स्वरूप किंवा सच्चिदानंद स्वरूप असणाऱ्या श्रीगुरूंच्या स्वरूपात हे द्वैत सापेक्ष एकत्व हे देखील सहन होत नाही. त्यांना न रोचते, त्यांना आवडत नाही. एवढंच ह्याचा संस्कृतमध्ये दिला आहे. आता याविषयी टीकाकार सांगतात तर श्रीगुरूंच्या ही ओळी सगळी त्यांनी श्रीगुरूंच्याकडे लावली. आपण श्रीगुरूंच्याकडं पण लागते आणि सत्शिष्याकडं पण लागते. सत्शिष्याकडे पण हे जे गुरुवंदना प्रकरण आहे तर ह्या प्रकरणामध्ये गुरूंच्याकडं लावणं हे चांगलं आहे इथं श्रीगुरूंच्याकडं. आणि ह्या संस्कृत टीकेमध्ये पण लावलेली आहे, मराठी टीकेमध्ये पण आहे. गुरु जर त्याच्या ठिकाणी शब्द प्रमाण जे आहे त्या शब्दप्रमाणाने आपल्या स्वरूपाची आपल्याला यथार्थ जाणीव होईल अशा प्रकारचा भ्रम जोपर्यंत त्याच्या ठिकाणी तोपर्यंत ते बोलत नाही. का बोलत नाही? कारण त्यांना शब्दप्रमाण तर लांब राहिलं परंतु द्वैत इतकं सहन होत नाही का द्वैत सापेक्ष असणारं एकमेवाद्वितीयत्व ज्याला म्हणतो आपण तर त्याच्या ठिकाणी द्वैताच्या सापेक्ष असणारं एकत्व हे सुद्धा त्यांना आवडत नाही. तर मग ते श्रीगुरू त्याच्याशी कसे बोलतील? जोपर्यंत शब्दाची लिही पुसली नाही तोपर्यंत त्याची बोलायला पण ते तयार नाही. शास्त्रज्ञानाचा अभिमान घेऊन कोणी आला असेल आणि शास्त्रज्ञानाच्या शब्दज्ञानाच्या बळावर मी हे आत्मस्वरूपाची प्राप्ती करील असं म्हणलं तर त्याच्याशी ते बोलायला सुद्धा तयार नाही. तिथं येताना तो आपल्या असणाऱ्या स्वतंत्र ज्या धारणा आहेत स्वबुद्धीनं केलेल्या किंवा दार्शनिक किंवा वैदिक आपण केलेल्या स्वतंत्र बुद्धीनं विचार हे सगळं श्रीगुरू सांगतील त्याप्रमाणेच मान्यता देणार. आपल्या स्वतंत्र आपलं त्यांच्या ठिकाणी समर्पण करणार स्वतंत्र काही ठेवणार नाही. असं असेल तरच गुरुजी त्याच्याबरोबर बोलतात. त्याचं कारण का? त्या गुरुजींना द्वैत सहनच होत नाही. शब्द प्रमाणाच्या द्वारा परमात्म्याला जाणतो म्हणजे प्रमाण आणि प्रमाणाच्या द्वारा प्रमेयविषयी म्हणजे प्रमाण आणि प्रमेय हा भेद मानून तो त्या प्रमेयाचं ज्ञान करून जातो. तर प्रमाण कोण आहे? शब्द प्रमाण. आणि त्याच्याद्वारा प्रमेय कोण आहे? तर आत्मवस्तू. त्या आत्मवस्तूला मी जाणील असं तो म्हणतो. ह्या गोष्ट असं जोपर्यंत त्याच्या ठिकाणी जसं अर्जुन बोलायला लागला, अर्जुन बोलत राहिला, भगवंतालाच शिकायला लागला तर भगवंताने ऐकून घेतलं, त्याला काही बोलले नाही. तो जेव्हा संशय भ्रमात आला तेव्हा सुद्धा परमात्मा ऐकतात. आणि तो जेव्हा त्याला आपल्याला तो निश्चित भ्रमात बरोबर ना संशय भ्रमातून आल्यानंतर जेव्हा त्याला कळलं की आपण एवढं बोलतो पण परमात्मा काय आपले शब्द कानावर घेत नाही त्यावेळेला तो काय म्हटला की मी तुला कार्पण्य दोषोपहत स्वभाव पृच्छामी त्वाम धर्म सम्मूढचेता यच्छ्रेयशान निश्चितम ब्रूहि तन्मे शिष्यस्तेयम शादी माम त्वाम प्रपन्नम. आणि मग भगवान त्याला बोलायला लागले. ऐकी नाही भगवान त्याला बोलायला लागले ज्याप्रमाणे त्याचप्रमाणे हा शिष्य जोपर्यंत स्वतंत्र बुद्धीच्या द्वारा विचार करतो किंवा शब्दादी प्रमाणाच्या द्वारा आत्मस्वरूपाचा विचार करतो तोपर्यंत त्याच्याशी बोलतच नाही. ज्या वेळेला तो सांगतो की मी शिष्यस्तेयम शाधी माम त्वाम प्रपन्नम, मी तुम्हाला शरण आलेलो आहे, तुम्ही मला उपदेश करा, तोपर्यंत त्याच्याशी बोलतच नाही अशा प्रकारे. कारण त्यांना हा गुरु शिष्य भावसुद्धा सहन होत नाही. म्हणजे इतके ते द्वैताविषयी त्यांना अनादर आहे की त्यांना गुरु शिष्य भावसुद्धा सहन होत नाही. आणि मग गुरु शिष्य भाव सहन होत नाही तर त्या सापेक्ष भावाच्या बरोबर ना त्या सापेक्ष भावाच्या सापेक्ष निरतिशय असणारं जे एक आहे ते त्यांची आवडीची वस्तू आहे. त्यामुळे सापेक्षतेला धरून असणारा एक किंवा अद्वैत हे सुद्धा त्यांना सहन होत नाही. आपण म्हणतो ना
विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म आणि भेदाभेद भ्रम अमंगळ. त्यांना भेद आणि अभेद हे दोन्ही भ्रमरूप वाटतात असं सांगितलं. हां, नाही, ती जी कालच पाहिलं ती शब्द केवळ अनुमान प्रमाणाची ओळी नाही. आता जो तो ही शब्दी के मिळव अनुमानाचे मांदी हा प्रमाणाही ओनेदी कोणाही मा असे. तर हे कोणाही मा म्हणजे साही प्रमाणं जी आहेत ना, त्या साही प्रमाणांना तो ओ देत नाही. तर आता केवळ तर्कबुद्धीनं किंवा अनुमान प्रमाणाच्या द्वारा आम्ही एखादा हेतू सांगून त्या हेतूच्या द्वारा हे प्रमेय आम्ही तुम्हाला सिद्ध करू असं कसं काय म्हणता येईल. म्हणून म्हणतात के मिळवू अनुमानाची मांदी. किती अनुमानाचे समुदाय आम्ही त्या ठिकाणी मिळू, म्हणजे अनेक प्रकारचे हेतू सांगून त्या साध्याची सिद्धी करण्यासाठी आम्ही कसं प्रवृत्त होऊ की जो तो ही शब्दी. या ठिकाणी परोक्ष आहे, आत्म्याचं अवांतर वाक्याने परोक्ष होतं, महावाक्याने अपरोक्ष होतं, बरोबर ना. तिथं प्रज्ञानम ब्रह्म अहम ब्रह्मास्मी या वाक्याने काय होतं, अपरोक्ष ज्ञान होतं असं जे म्हटलं जातं. तर याचा अर्थ आत्मा जो आहे तो स्वयंप्रकाश आहे. त्या आत्म्याला आत्मा हे अनावृत्त आहे. आत्मा जर आवृत्त असता तर तो प्रमाणांच्या द्वारा विषय झाला असता. प्रमाणांनी काय केलं नाही तरी अविद्या निवृत्ती फलदर्शनात अविद्येची निवृत्ती केली. पण अविद्या आत्मस्वरूपाच्या ठिकाणी कधी नाहीच. तर त्या ठिकाणी कोणतं प्रमाण हे कोणत्या प्रमाणाच्या द्वारा त्या ठिकाणी परमात्म्याला विषय केला असं म्हणता येईल. ही एक हास्यास्पद गोष्ट आहे का प्रमाणाच्या द्वारा परमात्म्याची प्राप्ती होईल किंवा परमात्मा हा ज्ञेय होईल. हे एक परमात्मा कधी झाला असता. बुद्धी जाणे आणि न जाणे ही त्यास कालचिंतन केलेलंच आहे ना आपण. तर परमात्मा आवृत्त असता तर तुम्ही म्हटलं असतं की अंतकरण त्या ठिकाणी परमात्म्याच्या ज्ञानात वृत्तीव्याप्ती पाहिजे, फलव्याप्ती नाही. पण परमात्म्याच्या ठिकाणी वृत्तीव्याप्ती नाही, आवरण भंग करण्यासाठी जी वृत्तीची आवश्यकता आहे ते आवरणच जर परमात्मा स्वरूपाच्या ठिकाणी नाही तर ते आवरण भंग तुमच्या वृत्तीज्ञानाने केलं असं तुम्हाला म्हणता येईल का. आणि ती वृत्ती कशाने झाली तर महावाक्य तुम्ही श्रवण केलं, अहम ब्रह्मास्मी त्याकारक वृत्तीमध्ये प्रतिफलित झालेलं जे चैतन्य विशेष चैतन्य त्याने अज्ञानाचं आवरण दूर केलं. आणि परमात्मा हा स्वयंप्रकाश आहे. त्यामुळं घटाधिकांच्या ज्ञानाप्रमाणे त्या ठिकाणी चिदाभासाची किंवा फलाची आवश्यकता नाही असं आपण आपल्या पारंपरिक वेदांतामध्ये चिंतन करत आलो, बरोबर ना, आत्तापर्यंत. पण त्या ठिकाणी माऊली म्हणतात की आता जो तो ही शब्दी के मिळव अनुमानाची मांदी. अनुमानाचे समुदाय कशाला करू. अनुमान शब्द म्हणजे इथं अनुमान शब्दाच्या तर आणखी विशेषता ही आहे की अनुमान करण्यासाठी आपल्याला बरोबर ना कुठं साध्य सिद्ध करायचे. त्यासाठी आपल्याला त्याला काय म्हणतात पक्ष जो आहे पक्षावर हेतूने असणं ना. ही म्हणजे पक्षावर ते हेतूचं साहचर्य असलं पाहिजे ना. का साध्य आणि हेतूचं साहचर्य कोणाचं हेतू आणि साध्याचं साहचर्य पाहिजे. परंतु या ठिकाणी आपल्याला बरोबर ना पक्षावर साध्य सिद्ध करण्यासाठी हेतू आणि साध्य यांचं साहचर्य असलं पाहिजे. आणि हेतू आणि याचं साहचर्य असताना आपल्याला त्या पक्षाच्या ठिकाणी बरोबर आहे ना तो हेतू राहिला हे सिद्ध करण्यासाठी आपल्याला ते हेतूचं तरी प्रत्यक्ष ज्ञान असलं पाहिजे, बरोबर आहे ना. परंतु आत्मस्वरूपाच्या ठिकाणी दुसरा एखादा अज्ञान आहे, बरोबर ना, आणि ते अज्ञान आपल्याला निवृत्त करायचं आहे. तर आत्मस्वरूपाच्या ठिकाणी अज्ञान कधीच राहिलं नव्हतं. त्यामुळं आपल्याला ते अज्ञान हेतूचं प्रत्यक्ष कधी झालेलंच नाही, तर बरोबर ना. मग त्या ठिकाणी ते अज्ञान आहे आणि मग ते अज्ञान निवृत्ती झाले आणि मग अज्ञान निवृत्तीने उपलक्षित ब्रह्म आपल्या ज्ञानाचा विषय झालं असं काहीच म्हणता येत नाही. किंवा जगत जे आत्मस्वरूपाच्या ठिकाणी किंवा अज्ञान जे निवृत्त करायचं त्याचं तुम्हाला कधीतरी प्रत्यक्ष असलं पाहिजे ना, बरोबर ना. आत्म्याचा आणि जगताचा किंवा आत्मा आणि अज्ञान हे त्याच्या ठिकाणी साहचर्याने राहिलं असलं पाहिजे. असंच काल चिंतन केलं होतं ना, बरोबर आहे नाही. पण तसं कोणाला ज्ञान झालं आहे का नाही. अनुमान प्रमाणामध्ये हेतूचं प्रत्यक्ष ज्ञान असतं, बरोबर ना, अगोदर. आणि हेतूचं प्रत्यक्ष ज्ञान कधीच झालं नाही. कारण अनुमान प्रमाण हे प्रत्यक्ष प्रमाणावर अवलंबून असणारं प्रमाण आहे. त्यामुळं तुम्हाला असं कधीच म्हणता येत नाही का हे अज्ञान होतं आणि ते अज्ञान ह्या शब्दाने आम्हाला दूर झालं असं म्हणायला. अनुमानाचं कधीच तुम्हाला अनुमानाचा कोणताच समुदाय मिळवतो. हा सगळा भ्रमामुळे आहे.
अज्ञान जेव्हा तुम्ही मानता तरच त्या ठिकाणी अज्ञानाची निवृत्ती मानाल ना. आणि मग ती जी अज्ञानाची निवृत्ती आहे ती तुमच्या वृत्तीज्ञानाने होईल आणि ते वृत्तीज्ञान तुम्हाला प्रमाणापासून होईल असं तुम्हाला म्हणता येईल. पण असं काहीच म्हणता येत नाही. म्हणून माऊली म्हणतात की आता के मिळो अनुमानाची मांदी, हा प्रमाणा ओ निधी कोणाही मा. कोणत्याही प्रमाणाला हा ओत देत नाही. कारण ती ते आता सांगतात की प्रमाणांची परिसरे पुढं सांगणार आहेत. प्रमाणांची परिसरे, प्रमाणांचे सगळे प्रकार जे ते मागं सरतात. किंवा माऊलींची ओवी आहे ना की विचार जेथ जाणीव जेथ नरी घे, विचार मागुती पावली निघे, तर्क आयनी नेघे अंगी जयाच्या. तर्क तिथं अंगच धरत नाही, म्हणजे तर्काचा त्या ठिकाणी प्रवेशच होत नाही, अशा प्रकाराने सांगितलं. हा पण अनुमानाचा विषय हा नित्य परोक्ष असतो. नाही, इथं परोक्ष ज्ञान होण्याची गरज नाही ना. अवांतर वाक्याने तुम्ही म्हणाल काय आहे की अव्यवहित वस्तूचं ज्ञान आहे ना, शब्द हा करून देतो. अव्यवहित वस्तूचं शब्द परोक्ष ज्ञान करून देतो आणि अपरोक्ष ज्ञान करून देतो. म्हणून आपल्याला शब्द प्रमाणाचं फार मोठं महत्त्व आहे. पुन्हा शब्दशक्ती अचिंत्यत्वात शब्दादेव अपरोक्ष देही, शब्दानेच अपरोक्ष ज्ञान होतं असं भाष्यकार म्हणतात स्वतः. त्या ठिकाणी वार्तिकार पण ही गोष्ट सांगतात की शब्दशक्ती अचिंत्यत्वात, शब्दाची शक्ती अचिंत्य आहे. म्हणून आपल्याला असं वाटतं की इतकं शब्दाने अपरोक्ष ज्ञान होतं. शब्दात एव अपरोक्ष ध्येय अशी जरी प्रमाण असली तरी निरुपाधिक असणाऱ्या आत्म्याच्या विषयी ती नाही, ती सोपाधिक आत्म्याविषयी. सोपाधिक आत्म्यामध्ये जर अज्ञान उपाधी जर तुम्ही मांडली तर त्या ठिकाणी ती प्रमाण प्रवृत्त होतात. इथं ज्ञानोबराय जो आत्मा वर्णन करतात तो आत्मा कोणता आहे? अनावृत्त असणारा आत्मा. त्याच्या ठिकाणी अज्ञानाचं आवरण मुळात नाहीच आहे. आणि त्या आत्म्याचं ज्ञान तुम्ही शब्दादी प्रमाणाच्या द्वारा किंवा अनुमान प्रमाणाच्या द्वारा. बरं तुम्ही म्हणणार की हे जी प्रमाण आहेत यांनी परोक्ष का होईना ज्ञान होतं. परोक्ष ज्ञान करून घेण्याची गरज नाही आणि अपरोक्ष ज्ञान करून घेण्याची गरज नाही. तुम्हाला परोक्ष ज्ञान काय होतं? त्या वस्तू आहे एवढंच ज्ञान होतं, आस्ती रूपाने ज्ञान होतं. तर इथं आस्तीच आस्ती आहे. आस्ती हाच आत्मा आहे. आत्म्याच्या अस्तित्वाचं ज्ञान नाही करून घ्यायचं. अस्तित्वच आत्मा आहे, त्यामुळं त्याचं ज्ञान परोक्ष ज्ञान तुम्हाला करून घेण्यासाठी शब्दादी प्रमाणांचा तिथं काहीच उपयोग नाही. वस्तू अव्यवहित वस्तूचं तुम्ही काय म्हणता? अव्यवहित वस्तूचं शब्दाने परोक्ष ज्ञान होतं आणि अपरोक्ष ज्ञान होतं. जेव्हा अस्थिरूपाने शब्दकथन करतो तेव्हा परोक्ष ज्ञान होतं आणि ज्या वेळेला तो इदम रूपाने किंवा तोम रूपाने जेव्हा कथन करतो त्यावेळेला त्याचं कोणतं ज्ञान होतं? अपरोक्ष ज्ञान होतं. पण खरं सांगा बरं, आपल्या स्वस्वरूपाचं ज्ञान करून घेण्यासाठी आपल्याला स्वरूपाचं ज्ञान नाही असा कोणता काळ आहे? आपल्या स्वरूपाच्या अस्तित्वाबद्दल आपल्याला कोणती कधीतरी आपण आपल्या अस्तित्वाबद्दल कोणाला विचारतो का? आपलं कधीच नाही. कारण आपलं अस्तित्व म्हणजे मी आहेच आहे, माझं मी नाही असा कोणताच काळ नाही. त्याच्याबद्दल संशय पण नाही, त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा भ्रम पण नाही, विपर्यय पण नाही. असा तो जो शुद्ध स्वरूपातला मी आहे. ये रवी सर्वांच्या हृदयदेशी मी अमुका आईशी आईशी बुद्धिस्परे जे अनिश्चिते वस्तुगामी. ती जी वस्तू आहे आत्मवस्तू ती नित्य अनावृतच आहे ना. त्यामुळे तिच्या अस्तित्वाबद्दल आपल्याला कुठं शंका आहे? कोणीतरी मनुष्य कोणाला विचारायला जातो का मी आहे की नाही, पहा बरं तपासून माझं अस्तित्व आहे की नाही. अस्तित्वाबद्दल कोणाला शंका नाही. आणि तो अस्ति म्हणजे जर माझं स्वरूप असेल तर आता माझ्या स्वरूपाला शब्दप्रमाणाने काय परोक्ष करून घेण्याची काय गरज आहे? मी साक्षात अपरोक्षात ब्रह्म. मी साक्षात अपरोक्ष रूप मी आहे. जो अपरोक्ष रूप मी आहे तो अपरोक्ष ज्ञानाचा कधी विषय होत नाही. याच्याबद्दल मला कोणत्याही प्रकारची शंका नाही. आरशातमध्ये मी मुख पाहतो तेवढ्यात माझं मुख आहे आणि आरसा नसला म्हणजे माझं मुख नाही असं काही होईल का कधी? किंवा ज्ञानोबाराय म्हणतात की आरशा वाचून ज्याला आपलं मुख पाहता येईल त्याला ह्या माझ्या म्हणण्याचं रहस्य कळेल. म्हणजे कोणतं रहस्य कळेल? की परमात्मा हा परोक्ष किंवा अपरोक्ष ज्ञानाचा विषय नाही, तो अपरोक्ष रूप आहे आणि शब्द त्याचं परोक्ष ज्ञान करून देतही असेल तुम्हाला अव्यवहित वस्तूचं. पण आत्मवस्तूचं नाही परोक्ष ज्ञानाचा काही उपयोग त्या ठिकाणी. किंवा तुम्हाला ते ज्ञान जर परोक्ष ज्ञान जे ते करून घेण्याची आवश्यकता आहे असं नाही आत्म्याच्या अस्तित्वाचं. आणि महावाक्याने तुम्हाला हेही सांगण्याची गरज नाही का तुम्ही ब्रह्मरूप आहात म्हणून. इतकं तुमची ब्रह्मरूपता अबाधित अशा स्वरूपाची आहे हे ह्या ओव्यांना मुख्य सांगायचं आहे.
नाही का, हे त्यांना मुख्य सांगायचं. म्हणून मागे सांगितलं का आता जो तो ही शब्दी, जो तो ही शब्दी, हा वस्तू जी आहे ती अपरोक्ष सांगितलं जातं, जो तोनी दूरच्या वस्ती तो परोक्ष सांगितलं जातं. परंतु आणि मग ते सांगितलं जिथं जिथं धुरा असतो जिथं अग्नी असतो तिथं धुरा असतो ना. मग धुरावरून काय केलं तुम्ही, अग्नीचं अनुमान, पण धुराचं प्रत्यक्ष आहे, धुराचं प्रत्यक्ष आहे, त्याच्यावरून जर अग्नीचं तुम्ही अनुमान केलं तर ते अबाधित अर्थाला विषय करणार आहे. हे जरी असलं परंतु त्या आत्म्याच्या जर प्रत्यक्ष प्रमाणानेच ज्ञान करून घेण्याची गरज नाही, तर प्रत्यक्षावलंबी असणाऱ्या अनुमान प्रमाणाचा समुदाय कशाला आम्ही गोळा करू. आणि ज्या अनुमानातच अर्थापत्ती किंवा याचा समावेश होतो, अनुमान प्रमाण, अर्थापत्ती आणि उपमान प्रमाण, अनुमानातच ज्याचा समावेश होतो त्या प्रमाणांना आम्ही कशाला मिळवू. आणि तो परमात्मा नित्य भावरूप असल्यामुळे अनुपलब्धी प्रमाणाचा तो विषयच कधी होणार नाही, कारण तो नित्य भावरूप आहे. आणि तुम्हाला आता इथं घट आहे, घट नाही असं म्हटलं तर घटाच्या अभावाचं ज्ञान होईल, पण आत्मा हा प्रागाभाव, प्रध्वंसाभाव, अत्यंताभाव किंवा अन्योन्याभाव, सामयिक अभाव, सर्व अभावांचा अप्रतियोगी आत्मा आहे, म्हणजे तो भावरूप आहे की नाही. मग त्या आत्म्याचं तुम्हाला अभाव प्रमाणाने कसं ज्ञान होणार, अर्थात कशानेच त्याचं ज्ञान होणं शक्य नाही असं त्याचं ना. हां, त्याच्यानंतर आपल्या मनामध्ये काहीतरी विचार चाललेले असतात म्हणून आपण शांत बसतो, म्हणजे अंतर्मुख होतो. अंतर्मुख झाल्यानंतर म्हणजे विचारांना जो द्रष्टा आहे तो असा वेगळेपणाने राहत नाही, म्हणून तो एक होऊन जातो. म्हणजे विचारही तिथे पडतात, अर्थात द्रष्टा पण तिथे पडतो, तो द्वैत पण ते द्वैत पण राहत नाही. तेच चाललंय ना, ते राहतच नाही काही त्याच्या मूळच्या स्वरूपात. द्वैत राहत नाही, द्वैत होतच नाही, त्याच्या स्वरूपात द्वैत कधी होतच नाही. त्यामुळे द्वैताची निवृत्ती करायची किंवा द्वैताचं कारण अज्ञान, ते अज्ञाने त्याच्या ठिकाणी नाहीच, तर त्याची निवृत्ती काय करायची. आणि निवृत्ती ते असते त्याच्या ठिकाणी, अज्ञान आणि अज्ञान कार्य हे जर परमात्मा स्वरूपाच्या ठिकाणी असतं तर मग त्याची निवृत्ती करायला तुम्हाला साधनं आम्ही सांगितले असते, आहे की नाही. पण त्याला ते निसाधन आहे, कोणत्याही साधनाची त्याला आवश्यकता नाही. उलट तुम्ही काय करता, सिद्ध असणाऱ्या परमात्म्याला साध्य करून साधनाच्या द्वारा जेव्हा त्याला प्राप्त करण्याचं योजना करता, त्यावेळेला सावली जशी आपण पकडण्यासाठी जावं तशी पुढं पुढं धावत जाते, तसं तसं तुमचं आत्मस्वरूप तुमच्यापासून दूर राहतं. केवळ दुर्ग मात्र स्थितीचा दृग हा तरीच तसं त्याचा अर्थ तोच होतो. शब्दाची लिपी पुसे आणि लिही पुसे, म्हणजे एखादा शब्द आहे, आता आपल्याला समोर तो शब्द दिसतो आणि तो शब्द जो आहे जर एखाद्याने पुसला तर आपण काय म्हणू की हा शब्द पुसलेला आहे, पण अगोदर तो शब्द होता याची जाणीव आहे का नाही आपल्याला. आणि नवीन खालून एखादा मनुष्य आला आणि आता त्याने कोरा पाटा पाहिला, कोरी पाटी पाहिली, तो काय म्हणणार, इथं शब्द होता आणि तो पुसलेला आहे म्हणणार का. दोन्ही नाही त्याला, दोन्ही नाही त्याला. तसं शब्दाविषयीचं व्हायला पाहिजे का शब्द नावाचा एक प्रमाण आणि ते इतका अपौरुष शब्दराशी असा वेद, आणि तो आता आत्मस्वरूपाचं दर्शन करून देण्यासाठी प्रमाणभूत आहे, तो सर्व प्रमाणामध्ये प्रबल आहे, बरोबर ना. असं जोपर्यंत अंतःकरणात थोडे असेल, यत्किंचितही बरोबर ना धारणा असेल, तर तोपर्यंत ह्या ज्ञानाचा संस्कार असेल तर तोपर्यंत आत्मस्वरूप त्याला दूरच आहे. इतका शब्दाचा शब्दप्रमाणाचा अभिनिवेश पूर्णपणे सुटला की मग तो परमात्मा खऱ्या अर्थाने त्याला आपण म्हणतो असंग, निर्विकार, एकमेवाद्वितीय, हे सुद्धा शब्द तिथं पोचत नाहीत. तो आहेच आहे, टळटळीत तोच आहे. त्याचं काय प्रकाशन करायचं आणि त्याचं कोणत्या प्रकारचं आवरण भंग करायचा, काहीच त्या ठिकाणी नाही म्हणजे कधीच असणं शक्यच नाही. हा भाव जो आहे तो ह्या ओव्यातून सांगतात. म्हणजे याच्यामध्ये की आत्मस्वरूपाच्या ठिकाणी काही झालंच नाही. थोडक्यात काय, अजातवादाची अनुभूती सांगतात. हे तर हा अजातवादाचा सिद्धांत पण नाही, हे अजातवादाचे काय अनुभूती या ठिकाणी सांगतात.
आणि ते सांगत असताना आता पुढे शब्दखंडन जेव्हा येणार आहे तर त्याच्यामध्ये त्यांनी बारकाईनं त्याचा पुन्हा समाचार म्हणजे घेतलेला आहे किंवा त्याचा ओहापोह केलेला आहे. आता त्याचं सुतोवाच या ठिकाणी करतात आणि त्या सुतोवाच्यामध्ये मुख्य आहे की आत्मा हा नित्य अनावृत असल्यामुळं, आत्म्याच्या अतिरिक्त दुसरा पदार्थ नसल्यामुळं, दुसरं कोणतंही प्रमाण काय, व्यक्ती काय, म्हणजे इंद्रिय काय, मनबुद्धी आदी काय, हे आत्मस्वरूपाचं प्रकाशन करण्याला कधी समर्थ होणार नाही, कारण ते पदार्थच नाहीत. आणि भावरूप असा एकच पदार्थ आहे, तो निरपेक्ष व्यापक आहे. आणि असा असणारा ते केवळ पदार्थामध्ये दुसरे पदार्थच नाही, तर त्याचं प्रकाशन करायला कोण निघेल? बरं, त्याचं प्रकाशन तोही करू शकत नाही, कारण त्याचं ते स्वतःचं स्वरूप आहे आणि त्या स्वरूपामध्ये स्वरूपच स्वरूपाचं प्रकाशन करू शकत नाही. आणि जेव्हा तुम्ही म्हणता की मग हे पदार्थ भासले कसे, तर मग आम्ही त्याला काय म्हणतो, एक वाचारंभन मात्र शब्दानेच शब्दाचं आपलं त्या ज्ञानरूप आत्म्याचं प्रकाशन केलं. ज्ञानरूप आत्म्यानेच आपला आनंदरूप आत्म्यानेच आनंदाचा भोग घेतला, बरोबर ना. आणि सद्रूप असणाऱ्या आत्म्यानेच, बरोबर ना, त्याच्या सत्तेचा अनुभव घेतला. असं फक्त हे काय आहे, वाचारंभन बोलणं मात्र आहे. ते का, तुम्ही काय म्हणता की आत्मा द्वैत रूपाने जगताचा अनुभव घेतो असं आम्ही म्हणतो. त्यावेळेस जर जगताचा अनुभव नाही तर तो कशाचा आहे, त्याने स्वतःच स्वला केलेला अनुभव आहे. म्हणजे त्याने स्वस्वरूपाने असणं हाच त्याने त्याचा घेतलेला अनुभव आहे. हे सांगण्याचं मुख्य, हे जोपर्यंत तुम्हाला पूर्णपणाने बुद्धीवर आरूढ झालं नाही तोपर्यंत तुम्ही चिद्विलास किंवा मायाविलास, बरोबर ना, असं तुम्ही म्हणत असता. परंतु खऱ्या अर्थाने पाहिलं तर त्याचं स्वरूप असं आहे की आम्ही चितला चित म्हणायला तयार नाही, तर चितचा विलास म्हणू का, बरोबर ना. आणि जर त्या ठिकाणी जड म्हणून कोणता पदार्थच नाही तर मग आम्ही मायाविलास म्हणू का? म्हणायचंच झालं तर मायाविलास हा जो शब्द प्रयोग आहे त्याच्यापेक्षा चिद्विलास शब्द हा उन्या चुकीचा आहे. त्याला स्वामी महाराज म्हणतात की ते सुतकातलं सोहळं आहे. चिद्विलास म्हणणं म्हणजे काय आहे, सुतकामध्ये सोहळं पाळण्यासारखे, वर ते सुतकच आहे का नाही ते सुद्धा, परंतु एक सुतकातलं ओवळ आहे मायाविलास आणि हे सुतकातलं सोहळं आहे. परंतु जर एखादा दुसराच मनुष्य तिथं आला तर तो काय म्हणतो, तुम्ही माझ्याजवळ बसू नका, तो म्हणतो मी सोहळं लावले. सोहळं असलं तरी कशातलं हे, आमचं सोहळं चितला चित म्हणणं सुद्धा आम्हाला सहन होत नाही, तर चितचा विलास म्हणणाऱ्याला आम्ही काय म्हणू, आहे की नाही. तर स्वामी महाराज म्हणायचे की आम्ही चिद्विलास आपलं काय, बरोबर आहे काय, असंच आहे का ते वाक्य, चिद्विलास म्हणणाऱ्याला आम्ही मूर्ख म्हणतो, तर मायाविलास म्हणणाऱ्याला काय महामूर्ख म्हणून, काय आहे का ते वाक्य लक्षात, काय आहे, बरोबर ना. हां, असं त्याच्यामध्ये आणि हे हां ते वाक्य वेगळे आहेत. हां 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 अशा प्रकारचं. आणि इथे आपण हे चिंतन केलं तर काय वावगं नाही होणार, काय वावगं होणार नाही की या ठिकाणी आम्ही चितला चित म्हणत नाही तर चितचा विलास म्हणू काय, आणि चितचा विलास जर म्हणायला तयार नाही तर आम्ही मायेचा विलास म्हणू काय, ऐके नाही. बाकीचं द्या सोडून त्यानं, पण आमचं म्हणण्यामध्ये ह्या आम्हाला चिदविलास किंवा मायाविलास सांगायचा नाही. हा खरा काय माहिती आहे का, हा चिदवाद आहे. असं हा काय आहे, चिदविलासवाद नाही. त्याला आम्ही तुम्हाला प्रतितीला येतं म्हणून आम्ही त्याला विलास म्हणतो, नाही तर विलास म्हणण्यात तात्पर्य आहे का. आम्ही काय सांगितलं असतं, चांगलं लक्षात घ्या बरं का, आता एकच वाक्य. तर या ठिकाणी आम्ही त्याला खरं काय म्हटलं असतं माहिती आहे का, चिदविलासवाद म्हटलं नसतं ना, मायाविलास म्हटलं नसतं. हे जे काही प्रक्रियाद्वारा चिंतन दार्शनिक दृष्टीतून चालतं तेव्हा आम्ही त्याला चिदवाद असं म्हटलं असतं. काय म्हटलं असतं, चिदवाद. पण खरं आम्हाला चिदवाद म्हणायचं आहे का, आम्ही ही चिदानुभूती आहे, आम्ही तिला चिदवाद नसतं म्हणलं, हे काय म्हटलं असतं, चिदानुभूती आहे, ही ब्रह्मानुभूती आहे असंच म्हटलं असतं. हे सगळं जगत काय आहे, हे ब्रह्मानुभूती आहे, दुसरं काही नाही. जगत काय आहे, ब्रह्मानुभूती आहे. जगताचा अभावात ब्रह्मानुभूती आहे आणि जगताच्या भावात अखंड ब्रह्मानुभूती आहे की नाही. अखंड ब्रह्मानुभूती असंच आम्ही म्हटलं असतं. आता हां 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 हे त्याचं चावळ, त्याला चावळतो म्हणजे त्याला बोलतो म्हणजे मौन रूपाने, मौन रूप. मग तर काय झालं, त्याच्याशी चावळतो म्हणजे काय आहे, त्याच्याशी त्याला मौन रूपाने राहणं हेच त्याचं तिथं बोलणं आहे.
मौनगा तुझे राशी नाव आता स्तोत्रिके बांधू हवं आणि दिसशी तेतुली माव भजो काही अशा प्रकारच्या स्वरूपाला असणं हे त्याच्याशी चावळ नाही आहे की नाही. दुसरा एक अर्थ त्याच्यामध्ये असं करता येईल, मला वाटतं आता म्हणून केलाच होता की जेथे शब्दाची लिही पुसे, ज्या ठिकाणी शब्दाची लिपी म्हणजे शब्दाचा अभिनिवेश जिथं पुसून जातो, म्हणजे पुसटसुद्धा आपलं शास्त्रज्ञान आहे. बरेच लोक आहे ना स्वामी महाराजांच्याकडे कोणी आलं ना शास्त्री पंडित वगैरे, ते फक्त ते म्हणायचे पहिल्यांदा तू जेवढा शिकला आहे ना ते तू विसरून जाण्याची तयारी ठेव, म्हणजे मग तुला पुढं काही त्रास नाही, मग तुला एकदम सोपं आहे परमार्थ. तुम्ही खूप शास्त्राध्ययन केलं ना ते फक्त आता तुझी विसरायची तयारी पाहिजे, म्हणजे थोडक्यात काय त्याचा अभिनिवेश टाकण्याची तयारी पाहिजे. आणि मग त्याला पुढचं जे ना तेनेशी चावळं बैसे, जरी श्रीगुरू त्याच्याशी बोलले ना तर ते बोलणं कोणतं आहे, इतकं थोडं आहे ना त्याला चावळणं. ये न तेजशी तत्तेज, हे बोलणंच झालं ना, हे बोलणंच आहे ज्याने तू जो तू त्याग केला बरोबर ना, आता त्या त्यागाचाही काय कर, परत त्याग कर. म्हणजे काय, त्या त्यागाचा फक्त अभिमान सोड, एवढंच बोलणं आहे का नाही, तेवढंच राहिलं होतं त्याचं. आता त्याग सोडल्यानंतर त्यागाचा अभिमान, तो अभिमान टाकण्यासाठी ते जसं जनकाने शुकाला सांगितलं ना, ये न तेजसी तत्तेज, ज्याने तो ह्या सर्वाचा त्याग केला ते जे काय अंतःकरणवृत्ती आहे तिचाही त्याग करून टाक. बरोबर ना, आपल्या स्वरूपाच्या ठिकाणी ना अंतःकरणवृत्ती ना अंतःकरणवृत्तीनं केलेलं तादात्म्य ते सर्वच भ्रमच आहे की नाही, एवढा तो सोडून दे असं ते बोलले तर तो मोकळा होईल की नाही. म्हणून ते दिवशी चावळं बैसे, म्हणजे इथं काय आहे, एक अधिकारी शिष्य जो आहे ना तो आपला अधिकार संपन्न होऊन जर आला, त्याने आपल्या श्रोत्रियतेचा त्याग करण्याची तयारी दर्शवली आणि गुरुजी त्याच्याशी बोलले का त्याला पुढच्या पावलात ब्रह्मनिष्ठताच आहे की नाही. मग ह्या ब्रह्मनिष्ठतेसाठी श्रोत्रियत्वाचा त्यांनी, श्रोत्रियत्व म्हणजे शास्त्रज्ञान ना, म्हणजे शब्दज्ञान, याचा त्यांनी काय केला पाहिजे, अभिनिवेशाचा परित्याग केला पाहिजे. त्याला हे चावळं बैसे, नाही तर त्यालाही सांगत नाही डुबते रहो, ऐक त्याला तरी कशाला सांगतील. जर शास्त्रज्ञाचा अभिमान, शास्त्र असं म्हणतं शास्त्र तसं म्हणतं असं जोपर्यंत म्हणतो तर तोपर्यंत श्रीगुरू त्याच्याबरोबर बोलतच नाही. आणि ज्यावेळेला तो सर्व सोडून येतो त्यावेळेला त्याला ते त्याच्या स्वस्वरूपाचा महिमा सांगू शकतात, किंवा त्या स्वरूपामध्ये असणाऱ्या प्रतिबंधाच्या निवृत्तीची साधनं किंवा प्रतिबंधाची निवृत्ती जेणेकरून होईल अशा प्रकारचं बोलणं त्याच्याशी बोलू शकतात. ह्या बोलण्याला बोलणं म्हणू नये. म्हणून चावळं बैसे म्हणजे खरं मौनच त्याचं, पण त्या मौनातमध्ये त्यांना मौनाचा पण अभिनिवेश ठेवायचा नाही. बोलणं आणि मौन ही दोन्ही काय आहेत, पुन्हा सारखीच आहेत. स्वस्वरूपाच्या ठिकाणी मौन किंवा वाचाळता ही दोन्ही विकल्प नाही, हे त्याला सांगून द्यायचं आहे. म्हणून तेनेशी चावळो बैसे. आणि याचं कारण काय आहे, हे याचं कारण काय आहे तर श्रीगुरु दुजयाच्या रागी ऋषे एकपणा जो श्रीगुरूंना अहो तुम्हाला एकम एव अद्वितीय हे शब्दसुद्धा त्यांना सहन होत नाही. इतक्या की द्वैताच्या सापेक्ष एकपणा असेल, दुजयाच्या रागी ऋषे, त्या द्वैताबद्दल कोणाला रागी ऋषे म्हणजे जर कोणाला हे असेल प्रेम असेल द्वैताबद्दल तर त्या द्वैताच्या प्रेम असणाऱ्याविषयी ते रुष्ट होतात. म्हणजे त्यांना द्वैत अजिबात चालत नाही. तर त्यांनी म्हणणं द्वैतावज्ञा सुस्थिता चेतना अद्वैते धी स्थिरा भवेत. द्वैताची जर तुमची अवज्ञा असेल तरच तुमच्या अद्वैतामध्ये बुद्धी काय होणार, स्थिर होणार. म्हणून बरोबर ना, असं कोण सांगतं, विद्यारण्य स्वामी. असं कोण सांगतो, केवळ अद्वैताचे प्रकरण ग्रंथ हे सांगतात. किंवा उलट याच्यामध्ये तर किती लिहिलं त्यांनी गौडपाद कारिकेमध्ये हे ना, मला वाटतं की तुम्हाला जर अवज्ञा द्वैताची अवज्ञा आपलं अद्वैताची अवज्ञा करायला काहीच वाटत नाही, तर तुमच्या द्वैताची अवज्ञा आम्ही केली तर कुठे बिघडलं. तर त्याच्यामध्ये पण तुम्हाला द्वैताची अवज्ञा केल्याने काय फळ मिळणार आहे, तर ते काय म्हणतात, द्वैत अवज्ञा केल्यामुळं आमची बुद्धी काय होते, अद्वैतामध्ये स्थिर होते, यासाठी द्वैताची अवज्ञा केली. असं म्हणून जे अद्वैत आहे ते आहे केवळ अद्वैताचा सिद्धांत आहे की नाही, बरोबर ना. द्वैताची अवज्ञा केल्यावर अद्वैतामध्ये बुद्धी स्थिर करणं हे वेदांताचं गंतव्य किंवा उद्दिष्ट आहे, बरोबर ना. पण माऊलींना हे पण चालत नाही. ते म्हणतात द्वैतावज्ञाचा केली तुम्ही आणि त्यामुळं अद्वैतामध्ये माझी बुद्धी स्थिर झाली, ही जर जाणीव तुमच्या ठिकाणी असेल
तर त्या ठिकाणी त्याला देखील ते श्रीगुरू रुष्ट होतात. कारण आता द्वैतावज्ञा झाली आणि द्वैतावज्ञा जाऊन काय राहिली, अद्वैत राहिलं. असं द्वैत सापेक्ष अद्वैताची जाणीव जर तुमच्या अंतःकरणात असेल तर त्याला श्रीगुरूंना ते आवडत नाही. ते द्वैत सापेक्ष आलेली अद्वैताची जाणीव देखील निघून गेली पाहिजे, तर ते श्रीगुरू त्याच्याबरोबर बोलायला प्रवृत्त होतात. म्हणजे त्याला आपल्या खरं पाहिलं तर त्याला आपल्या मूलभूत स्वस्वरूपामध्ये समरस करून टाकतात, ती युक्ती त्याला सांगतात असं म्हणायचं आहे की नाही. की याचं ते मार्मिक रहस्य आहे ते त्याला सांगतात. येन तेजसी तत्यज असं पण अर्थ करता येईल याचा. आता या ओवीवर जी टीका आहे ती पहा. अजून काय म्हणायचं आहे. स्वरूप केवळ चिन्मात्र घन, जेथे शब्दी नसे शब्दपण, आता जे काही बोली जे जाण, ते न बोलण्याची. तिथं ते सांगतात स्वरूप केवळ चिन्मात्र घन. आपलं स्वरूप काय आहे, चिन्मात्र स्वरूप आहे. केवळ दृंगमात्र ज्ञप्तिमात्र असं जे स्वरूप आहे, जेथे शब्दी नसे शब्दपण, त्या चिन्मात्र घन शब्दामध्ये घनीभूत चित आहे. आणि घनीभूत शब्दामध्ये घनीभूत चित्तमध्ये शब्दाला जागा कुठे, मग तेथे शब्दी नसे शब्दपण. त्या ठिकाणी शब्द तरी तुम्हाला निगतही असले आणि शब्द तुम्हाला श्रवणाचे विषय होत असेल, पण त्या ठिकाणी आत्मस्वरूपाचं प्रकाशन करण्यासारखं त्या शब्दाच्या ठिकाणी शब्दत्व नाही. बरोबर आहे का नाही. आत्मस्वरूपाचं जेणेकरून प्रकाशन करील असं त्या शब्दाच्या ठिकाणी शब्दत्व नाही. आता जे काही बोली जे जाणं ते न बोलण्याची. आता त्या शब्दाच्या द्वारा तुम्ही शब्दाचा उपयोगिता शब्दाला घेऊन तुम्ही किती जरी बोलले तरी ते न बोलणंच आहे. ते न बोलणंच आहे का. कारण जसं बैऱ्या माणसाला तुम्ही किती बोलले तर त्याला ऐकूच गेलं नाही, तसं आत्मस्वरूपामध्ये त्या शब्दाच्या ठिकाणी असणारं जे शब्दत्व त्याचं असं काही सामर्थ्य नाही का ते आत्मस्वरूपाच्या ठिकाणी जाईल, आत्मस्वरूपाचं आवरण दूर करील किंवा आत्मस्वरूपाचं ज्ञान करून देईल. अशा प्रकारचं त्या शब्दाच्या ठिकाणच्या शब्दत्वाचं सामर्थ्य नाही. बरोबर आहे ना. शब्दाच्या ठिकाणी असणाऱ्या शब्दत्वाचं सामर्थ्य नाही. म्हणून ते काय झालं, न बोलण्याची. ते खरं काय झालं, न बोलणंच झालं. शब्दाची लिही पुसे म्हणजे जे की शब्दाची जेथे नसे तेनेशीच बोलतो असे आयसा भाव. आता बघा यांनी कसा अर्थ केला की शब्दाची लिही पुसे, तो शब्दाची लिपी पुसून टाकली म्हणजे काय झालं, म्हणजे जे की शब्दाची जेथे नसे, शब्दाची लिपी पुसतं म्हणजे जिथं शब्दच नाही. शिवाजी महाराज लक्षात येत ना, शब्दच ज्या ठिकाणी नाही तेनेशी बोलतो असे ऐसा भाव. ते शब्द जिथं नाही असं जे आत्मस्वरूप आहे ना, त्या आत्मस्वरूपाशीच श्रीगुरू काय करत असतात, संवाद करत असतात. हा त्यांचा संवाद नित्य कोणाशी चालू आहे, आत्मस्वरूपाशीच संवाद चालू आहे. ज्यांनी शब्दाचा थोडासुद्धा संस्कार आत्मस्वरूपापर्यंत पोचतो असा भाव टाकून दिला, बरोबर ना. तेनेशी म्हणजे त्या शिष्याबरोबरही नाही, त्याचं जे असणारं जे आत्मस्वरूप आहे मूलभूत नित्यसिद्ध स्वयंप्रकाश, मग ते आपल्या स्वरूपमहिमेत राहतात असं अर्थ झाला. ते फक्त काय करतात, गुरु आणि शिष्य ही संकल्पनाच त्यांच्या ठिकाणी स्पर्शसुद्धा या संकल्पनेचा नाही. असं जे मूलभूत आत्मस्वरूप आहे त्या आत्मस्वरूपाच्या ठिकाणी ते स्थित असतात. वाक्यही वल्गिता जाण, न मोडे दयाचे मौन, शब्दाशी ग्रासून आपणचे असे. मग आता ते गुरुजी बोलतच नाही का, ते म्हणतात वाक्यही वल्गिता जाणं. त्यांनी वाक्याने वल्गना केली म्हणजे त्यांनी वाक्याचा उच्चार जरी केला तरी न मोडे दयाचे मौन, तरी त्यांचं मौन मोडत नाही. म्हणजे व्यवहार दशेत जरी ते बोलत असले वाक्याच्या द्वारा तरी त्यांची जी मौन मुद्रा आहे ती मौन मुद्रा कधीही मोडत नाही, अखंड मौनच असतं. कारण त्यांना हे माहीत आहे किती बोलले तुम्ही तरी त्या व्यापाराचे गाडे मोडो का आपाडे, आक्रियतेचे न मोडे पाऊलके. ही त्या ठिकाणी तुम्ही किती व्यापार केला तर त्यांचं आक्रियत्व जे आहे आत्मरूपाने ते काय आहे, ते अबाधित अशा स्वरूपाचं आहे. म्हणून हां हा वाचा बोले ते तुझेची गुणवाद आणि मंत्र कथा काही असेल ते काय त्यांनी ओवी की
काही न करणे ते तुझी सेवा, काही नव्हे ते तुगा गोविंद, असंच आहे ना. पुढं किंवा दुसरे आचार्यांचं स्तोत्र आहे की निद्रा समाधी स्थिती, आत्मा त्वं गिरिजामती सहचरा प्राणः शरीरम ग्रहम, पूजा ते विषयोपभोगरचना निद्रा समाधी स्थिती, संचार पदयो प्रदक्षिण विधी, स्तोत्राणी सर्वा गिरो, यद्यत कर्म करोमि तत्तदखिलम शंभो तवाराधनम. या भूमिकेतून त्यांचे जरी ते बोलत असले, वाक्यही वल्गिता जाणं, न मोडे जयाचे मौन, त्यांचं मौन कधीच बोलत नाही. म्हणजे याचा अर्थ बोलणारी सगळी वाक्य आत्मस्वरूपापर्यंत कधीच जात नाही हे जाणूनच त्यांचं बोलणं चालू आहे. त्यामुळे ते खऱ्या अर्थाने काही आत्मस्वरूपाला सोडून नसल्यामुळं दुसऱ्या ज्या व्यवहारामध्ये ते जे बोलतात तो व्यवहार आत्मस्वरूपापर्यंत कधीच पोहोचत नाही, याची त्यांना नित्य यथार्थ अनुभूती असल्यामुळं त्यांचं मौन मोडत नाही. शब्दाशी ग्रासून आपणच असे, ज्यावेळेला ते शब्द बोलतात ना, तर त्यावेळेला ते शब्दाकडे पाहत नाही, त्या शब्दाचं असणारं जो अर्थ आहे त्या अर्थरूपतेमध्ये तद्रूपतेला प्राप्त होऊनच त्यांचं बोलणं चालू असल्यामुळं त्या शब्दाशी ग्रासून आपणच आहे. त्या शब्दाला बोलत असताना शब्दाला काय करतात, ग्रास करून टाकतात आणि त्याच्या अर्थरूपतेला प्राप्त होतात आणि आपणच असे आपल्या स्वस्वरूपाने राहतात. म्हणून त्यांनी मौन बोललं तरी त्यांचं मौनच आहे आणि मौन झालं तरी त्यांचं बोलणंच आहे. आणि मौन आणि बोलणं अमौन स्वस्वरूपे विकल्पो नास्ती, ही त्यांची जी भूमिका आहे तिला म्हणतात आपणची असे. शब्दाचे नाहीपण जेथे पै उमटत जाणं, त्याशी तव नाहीपण न घडे कधी. शब्दाचे नाहीपण, आता शब्द ज्या ठिकाणी नाही, बरोबर ना, म्हणजे शब्दाचा अभाव आहे, तो जेथे पै उमटत जाणं, शब्दाचा अभाव आहे कुठं उमटतो, आठवं नाठवं गेले भावा भाव, झाला स्वयमेव पांडुरंग. या ठिकाणी शब्दाचे नाहीपण जेथे उमटत जाणं, त्याशी तव नाहीपण न घडे केवी. शब्दाचं नाहीपणाचंही जे प्रकाशन करतं, बरोबर ना, म्हणजे शब्दाच्या भावाचंही तेच प्रकाशन करतं आणि शब्दाच्या नाहीपणाचं म्हणजे अभावाचंही जे प्रकाशन करतं. आणि तो पदार्थ, बरोबर ना, तो पदार्थाचं नाहीपण न घडे कधी, तर तो नाही असं कधीच घडत नाही. म्हणजे याचा अर्थ जे काही आगमापायी पदार्थ आहेत त्यांच्या भावाचं आणि अभावाचं प्रकाशन करणारा हा त्याच्या आधी हा त्याच्या नंतर असल्याशिवाय त्या पदार्थाचं, बरोबर ना, प्रकाशन होईल का. म्हणजे याचाच अर्थ आहे की त्याशी तव नाही पण न घडे कधी. शब्दाचं नाही पण घडेल, बरोबर, आणि शब्दाचं आहे पण घडेल. पण शब्दाच्या आहे आणि शब्दाच्या नाहीचा असणारा जो प्रकाशक तो नव्हता, नाही असा कोणताही काळ देश किंवा वस्तू नाही. थोडक्यात त्याचं नाही पण कधीही सिद्ध होत नाही. आता ते अभावहीन मौनाशी जेथून मौन, म्हणून तेथीचे उगेपण ते हे बोलणे. आता म्हणतात आता ते अभावहीन, आता ते या ठिकाणी अभाव आहे ना, बरोबर ना, पण त्याचा स्वतःचा अभाव आहे का. आता बरोबर ना, ते भावाभावाचं प्रकाशक आहे पण ते अभावरूप आहे का, म्हणजे ते शून्य आहे का, अभावहीन आहे, अभाव शून्य आहे म्हणून ते अभावहीन. आणि मौनाशी जेथून मौन, आणि मौन जरी आहे त्या मौनाचा तरी त्याच्या ठिकाणी प्रवेश आहे का, म्हणून ते काय मौनाशी जेथून मौन, मौन ज्या ठिकाणी मौनाचंही पुन्हा काय आहे, पुन्हा मौन आहे. तर असं पण एक स्तोत्र आहे काहीतरी मौनाचं मौन, किंवा हां ते मुनीर मौनमच अमौनंच आहे ना, कशामध्ये ते पांडित्य निर्विद्यम अथ बाल्येन तिष्ठासेत, बरोबर ना, बाल्यमच पांडित्यम निर्विद्य अथ मौनेन तिष्ठाते, नंतर मौनम अमौनम च मुनी, असं मला वाटतं बृहदारण्यकामध्ये का. तर त्याच्यामध्ये पहिल्यांदा तुम्हाला जो फार चांगलं आहे त्याचं वेगवेगळ्या रीतीनं चिंतन केलेलं आहे. पण हे चिंतन बऱ्याच लोकांनी केलं आहे की पहिल्यांदा मनुष्याने पांडित्य संपादन करावं, हे शब्दज्ञान संपादन करावं शंकरानंदीमध्ये. नंतर पांडित्याचा काय करावा, म्हणजेच ह्या शब्दज्ञानाचा शब्दाची लिही पुषे पांडित्यम निर्विद्य अथ बाल्येन तिष्ठासेत. मग त्यांनी काय करावं,
बाल्यभावात राहावं, बालभावात राहावं. नंतर बालभावाचा अभिमान सोडून द्यावा आणि बाल्येनं ते नंतर काय मौन अवस्थेमध्ये राहावं. बरोबर ना. आणि मौन अवस्थेमध्ये मौन आणि बरोबर ना मौन आणि अमौन ह्या दोन्हींचाही ज्याला स्पर्श नाही अशा आपल्या स्वरूप महिमेत राहावं. दुसरा अर्थ भाष्यकारांनी मला वाटतं केला आहे की त्या ठिकाणी पांडित्य म्हणजे श्रवण, बरोबर ना, बाल्य म्हणजे मनन, आणि नंतर तुम्हाला जे मौन सांगितलं आहे ते निधिध्यासन, आणि नंतर ह्याच्यातून आत्माचं जे दर्शन झालं असताना केवळ दृंग मात्र आपल्या स्वरूप महिमेमध्ये राहावं अशा प्रकाराने अर्थ केलं. मला वाटतं भाष्यकारांनी किंवा शंकरानंदीमध्ये हे चिंतन आलेलं आहे. तर तशा प्रकारे तसंच आहे का नाही, इथं ओकसुद्धा शब्दाची लिही पुष्ये आणि मग तेनेशी चावळो बैसे, मग दुजे याच्या रागी रुसे एकपणा जो. इथं सांगतात की आता ते अभावहीन मौनाशी जेथोनी मौन, मौनालाही पुन्हा तिथं काय आहे, मौनच आहे. म्हणून तिथं बोलणं नाही मग मौन आहे असं तुम्ही म्हणाल तर तसंही चालणार नाही. मौन तरी कुठं परमात्मा स्वरूपाच्या ठिकाणी आहे. म्हणून तेथीचे उगेपण ते हे बोलणे. बाळासाहेब नानांचं काही असलं तर हां चावळणं ते हे आईसे जाण असो उपदेश ते पण किंवा उगाचे असो, म्हणून तेनेशी चावळणं ते आईसे. म्हणून तो त्याच्याशी बोलतो म्हणजे कोणाशी बोलतो, आपल्या स्वस्वरूपाशी बोलतो. म्हणजे शिष्याशी बोलतो नाही, शिष्याला तो काय पाहतो, आत्मरूपाने पाहतो, आणि त्या आत्मस्वरूपात त्याचं राहणं हेच त्याचं काय आहे, त्या आत्मस्वरूप असणाऱ्या शिष्याशी बोलणं आहे असं म्हणायचं ना. तेनेशी चावळो बैसे, म्हणून तेनेशी चावळणं ते आईशे जाणं, त्याच्याशी बोलणं म्हणजे असं आहे म्हणजे काय, आपल्या निरुपाधिक निर्विशेष निर्विषय त्या आत्मस्वरूप रूप होऊन राहणं हे त्याचं चावळणं आहे. असो उपदेश ते पण किंवा उगाचे असो. आणि ही त्याची स्थिती कधी आहे, तो जेव्हा शिष्याला उपदेश करतो तेव्हाही तो ह्या आपल्या महिमेतच राहतो. आणि ज्या वेळेला उगाचे असो किंवा शिष्य सापेक्ष समोर नसला, जरी तो उगीच असला तरीसुद्धा त्याच आत्मस्वरूपात तो निमग्न असतो किंवा त्याच्याशी तद्रूपतेने राहत असतो. म्हणाल एकपणाचाही अभाव म्हणून एकपणही झाले वाहो, तरी ऐसा नव्हे भाव या बोलाचा. तुम्ही म्हणाल तिथं जसा द्वैताचा अभाव आहे तसा एकपणाचा म्हणजे एकत्वाचा देखील अभाव आहे, म्हणून एकपण एक वाय झालं त्या ठिकाणी खोटं. द्वैत जसं खोटं आहे तसं एकपणसुद्धा काय आहे, खोटं आहे. तरी ते म्हणतात तेही खोटंच आहे, एकपणा खोटा झाला असं तुम्ही म्हणाल. आम्ही काय म्हणतो, द्वैत सापेक्ष एकपणा खोटा आहे, एक खोटं आहे असं आम्हाला सांगायचं नाही. ते केवळ खोटं आहे किंवा ते मिथ्य आहे, वावं आहे असं आम्हाला सांगायचं नाही. एकपणही झाले वावं तरी ऐसा नव्हे भाव या बोलाचा. तर आमच्या बोलण्याचा भाव अशा प्रकारचा नाही. अहो दुजयाच्या रागे एकपणाही जो उबगे, तरी एकपणही वावगे ऐसे नव्हे. अहो दुजयाच्या रागे, द्वैताच्या रागाने म्हणजे द्वैताच्या, इथं आता रागे शब्दाचा अर्थ त्याचा द्वैताचा अवज्ञ असा अर्थ घेणं जास्त इथं लागतं. पण पुढं काय आहे, मूळवीत काय आहे, दुजयाच्या रागी रुसे एकपणा जो. दुजाचा रागी म्हणजे दुजा द्वैताचं जर प्रेम असेल, अशा द्वैताचं प्रेम असणाऱ्या द्वैत सापेक्ष एकपणा ही जो रुसे, त्या एकपणाला सुद्धा जो रुष्ट होतोय. इथे स्पष्ट राग शब्दाचा अर्थ प्रेम असा एक अर्थ आहे आणि द्वेष असा अर्थ आहे आपल्या व्यवहारामध्ये. तर इथं दुजयाच्या रागी रुसे म्हणजे द्वैतावर प्रेम असणाऱ्याच्या, बरोबर ना, द्वैतावर विषयी प्रेम असणाऱ्या अशा एकपणाला जो सुद्धा रुजतो, हा तसा अर्थ. मग रागाने म्हणजे क्रोधाने द्वेषाने, द्वैताचा त्याला इतका द्वेष आहे असा अर्थ घ्यावा. द्वैताचा त्याला इतका द्वेष आहे की द्वैत सापेक्ष एकपणाला देखील जो स्वीकारत नाही, असा राग शब्दाचा अर्थ आपला व्यवहारातला राग असा घ्यावा. नक्की अहो दुजयाच्या रागे एकपणा ही जो उबगे हे चाललंय ना, परी एकपण ही वावगे ऐसे नव्हे. दुजयाच्या रागे द्वैताचा विषय असणाऱ्या जे त्याला अवज्ञा किंवा द्वेष, तरी ऐसा नव्हे भाव एकपणाचा या भाव. अवदुजयाच्या रागे एकपणा ही जो उबगे, तो दुजाचा द्वैताविषयी असणाऱ्या
रागामुळं म्हणजे द्वेषामुळं तो एकपणाचा देखील त्याला उभं घेतो. पण एकपणही वावगे असे नव्हे. परंतु या ठिकाणी म्हणून एकपणसुद्धा काय आहे, खोटं आहे असं नाही. आगा एकपण मिरवूप आहे तो दुसरे याशी ठाव होय, म्हणून थितेनच आहे एकपणही येते. त्याचं कारण असं आहे की जर कोणी एकपणाला आम्हाला केवळ अद्वैताचा सिद्धांत आहे असं जर कोणी म्हणायला लागलं आणि ते एकपणा मिरवायला लागलं तर दुसऱ्याशी ठाव होईल. अर्थात द्वैताच्या सापेक्षच एकपणाचा मिरवत नको आहे की नाही. द्वैत नसतं तर एकपणा कुठं मिरवला असता, तो तर सापेक्षच आहे ना. म्हणून दुसऱ्याची ठाव होय, म्हणून तिथे नस आहे एकपणही तेथे. म्हणून त्या ठिकाणी असलेले एकपणसुद्धा त्या ठिकाणी सिद्ध काय त्याला नस आहे, सहन होत नाही. एकी उठे भेद तरी असो एकपणाचा छंद, प्रमाणता प्रमाणवाद सांडीला योगे. एकी उठे भेद तरी असो एकपणाचा छंद. जर ते म्हणतात एकामध्ये जर भेद उठला म्हणजे भेद निर्माण झाला तर मग हा एकी उठे भेद तर काय आहे, एकामध्ये जर भेद निर्माण होत असला, बरोबर ना. इथं जरा ही पदच्छेद करून आपलं अन्वय करताना थोडं वेगळ्या पद्धतीने करावं लागेल. बघा सगळे एकी उठे भेद, एकपणामध्ये काय होतो, भेद निर्माण होतो. त्याबरोबर काही एका म्हणता भले आणि दुजे सहजची निंदिले. एकाला चांगलं म्हटलं की द्वैताची आपण निंदा. म्हणून म्हणतात एकी उठे भेद तरी असो एकपणाचा छंद. जर एकामध्ये काय होतं भेद, म्हणून आता एकपणाचा छंद असो. हा एकपणाचा छंद सुद्धा आपण काय जाऊ देत म्हणजे टाकून, कारण हा काय होतं एकपणा म्हणलं का तो द्वैताच्या सापेक्ष दुजेपणाच्या सापेक्ष येतो. प्रमाणता प्रमाणवाद सांडीला येणे. मग यांनी काय केलं, प्रमाणता आणि प्रमाणवाद म्हणजे हा अमक्या प्रमाणाचा हा परमात्मा विषय आहे आणि प्रमाणवाद आणि इतकी प्रमाणे आहेत आणि त्या प्रमाणात उदाहरणार्थ उपमान प्रमाणाला उपमान प्रमाणापासून उपमिती प्रमा होते, अनुमान प्रमाणापासून अनुमिती प्रमा होते. अशा प्रकारचं इंद्रिय विषयाच्या संयोगात प्रत्यक्ष प्रमाणापासून प्रत्यक्ष प्रमा होते. असा हा जो प्रमाणवाद आहे आणि त्या प्रमाणाला प्रमाणत्व त्यांनीच प्रतिपादन केलेलं आहे. सांडीला येणे, तर यांनी काय केलं, येणे म्हणजे ह्या श्रीगुरूंनी प्रमाणता आणि प्रमाणवाद या दोघांचाही विचार पूर्णपणे परित्याग केलेला आहे, टाकून दिलेला आहे. एवम दुसरे याची नावडे. ते काय म्हणतो, एक म्हणत गेलं ना, एक म्हटलं का दुजा आलंच. म्हणून त्यांनी काय केलं, हे प्रमाणाने तो परमात्मा एक विषय होतो, हा विषयच त्यांनी टाकून दिला. परमात्मा हा स्वयंसिद्ध स्वयंप्रकाश अशा स्वरूपाचा अनावृत्त आणि कोणत्याही प्रमाणाला न देणारा असा जर परमात्मा आहे तर त्याने त्याचा विचारच टाकून दिला. एवम दुसऱ्याशी नावडे म्हणून उदास एकपणाही कुडे, ऐसाचे भावार्थ घडे मूळ पदाचा पै. एवम दुसऱ्याशी नावडे म्हणून हे दुसऱ्याला काय होणार नाही, दुसरे याशी नावडे म्हणून उदास एकपणाही कुडे, ऐसा भावार्थ घडे मूळ पदाचा हवी. म्हणून ते म्हणतात दुसरे याशी नावडे म्हणजे इथं पदच्छेद करावा लागेल. दुसरे याशी नावडे, याला दुसरं काय आवडतच नाही, म्हणून इथं असं करावं लागेल दुसरे याशी नावडे म्हणून उदास एकपणाही कुडे. म्हणून ते काय आहे, एकपणा जो आहे ना त्या एकपणालाही ते कुडे म्हणजे ते खोटं आहे, म्हणून त्या एकपणाच्याही विषयी तो काय आहे, उदास आहे. कारण दुसरं याला द्वैत सहनच होत नाही, पण द्वैत सापेक्ष असणारे एकपण हे सुद्धा मिथ्याच असल्यामुळं त्या द्वैत सापेक्ष एकत्व हेही मिथ्या असल्यामुळं तेही त्याला आवडत नाही, त्याविषयी तो उदास असतो. आयसा भावार्थ घडे मूळ पदाचा पै, असा ह्या मूळ पदाचा काय आहे अर्थ आहे. कोणता, दुजयाच्या रागी रुसे एकपणा जो हा या मूळ पदाचा म्हणजे ह्या मूळ ओवीचा काय आहे अर्थ आहे. असो प्रमाणाचे निमिषे येथ एकपणही नसोसे, पुढेही ऐसे बोलिला असे ओवी येशी. असो प्रमाणाचे निमिषे म्हणून प्रमाणाच्या निमित्ताने येथ एकपणाही नसोसे. प्रमाणाच्या निमित्ताने परमात्मा एक आहे असा एकपणासुद्धा म्हणजे आपण काय म्हणतो, वेदांत काय म्हणतं, केवळ आपण जेव्हा वेदांत श्रवण करतो
त्यावेळेला श्रवणात काय म्हणतात बघा, युक्तीने उपक्रम उपसंहारादी पाहून वेदांत वाक्याच्या तात्पर्य निश्चयाला श्रवण असं म्हणतात. ही युक्तीच आहे की नाही? ही युक्ती कोणती? उपक्रम उपसंहाराची युक्ती आहे. किंवा मननाचं लक्षण करताना आपण काय म्हणतो, जीव ब्रह्माच्या ऐक्याला साधक आणि भेदाला बाधक असं यौक्तिक अद्वैत ब्रह्मचिंतन याला मनन असं म्हणतात, असं आपण म्हणतो. तर इथं काय सांगतात, असो प्रमाणाचे निमिषे एकपणाही नसोसे. ह्या प्रमाणाच्या निमित्ताने त्याला एकत्व देखील सहन होत नाही. म्हणजे हा नाही, दुसरं काय सांगत होतो मी, हां, तर त्यामुळं आपण काय म्हणतो, जीव ब्रह्माची एकता ही प्रमाणाने सिद्ध आहे. आणि त्याच्यासाठी तिथं जे यौक्तिक चिंतन सांगितलं ते कोणतं? यौक्तिक चिंतन प्रमाणाचं चिंतन सांगितलं, की आम्ही तुम्हाला प्रत्यक्ष अनुमान, अर्थापत्ती, उपमान, अनुपलब्धी संस्कृत विचारसागरात दिलेले आहे. तर ह्या सगळ्यांनी आम्ही तुम्हाला जीव ब्रह्माची एकता कशी हे सिद्ध करतो, आहे की नाही? पण हा जो विचार आहे विचारसागरामध्ये सांगितलेला किंवा आपल्या प्रकरण ग्रंथामध्ये सांगितलेला वेदांत परिभाषा किंवा वृत्ती प्रभाकर याच्यामध्ये एक भागच संपूर्ण एक खंडच सगळा प्रमाण विचाराचा आहे. आणि त्या प्रमाण विचाराने जर कोणी म्हणेल प्रमाणाचे निमिषे, प्रमाणाच्या निमित्ताने आम्ही तुम्हाला जीव ब्रह्माची एकता सिद्ध करून देतो, आपल्याला वाटतं की काय वेदांत विचारामध्ये काय आपल्याला ही गोष्ट किती निस्संदेह झालो आपण, बरोबर ना? याचं मनन केलं आणि निस्संदेह झालो. पण या ठिकाणी प्रमाणाचे निमिषे येथे एकपणही नसोचे. ह्या प्रमाणाच्या द्वारा तुम्हाला जीव ब्रह्माची एकता होते, ही गोष्ट ह्या श्रीगुरूंना सहन सोसवत नाही, सहन होत नाही. अरे कधी त्याचा भेद झालाच नव्हता तर त्या ठिकाणी अभेद तुम्ही करायला काय निघाले? आणि भेद सापेक्ष अभेद त्याचा नाहीच आहे, तो अखंड अर्थ त्याचा नित्य अभेद स्वरूपाने विद्यमानच आहे. आणि तोही निरपेक्ष अभेद आहे, निरपेक्ष अद्वैत आहे. तुम्ही केला अशा प्रकारचा याचा अर्थ घेता येत नाही. म्हणून म्हणतात असो प्रमाणाचे निमिषे येथे एकपणही न सोसे. एकपण देखील त्याचं सहन होत नाही. पुढेही ऐसे बोलेला असे ओवियशी, पुढेही असंच याविषयी बोललेलं आहे. प्रमाणाची परिसरे